श्री भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभदेवांच्या 100 पैकी 9 नारायण, त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिंद्रनाथजी होय. सर्वात मोठे व पहिले नाथ असल्यामुळे त्यांना बडे बाबा देखील म्हणतात. आता आपण पाहूया श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म. एके दिवशी राजा दक्षने मोठा यज्ञ केला. त्या यज्ञासाठी राजा दक्षने प्रत्येक देवी देवतांना, राक्षसांना आमंत्रित केले होते. तेव्हा यज्ञ चालू असताना त्या यज्ञातून अतिशय पार्वती मातेसारखी सुंदर स्त्री प्रकटली. तेव्हा त्या स्त्रीला बघून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. तेव्हा ब्रह्मदेवास त्या गोष्टीची लाज वाटू लागली. ते वीर्य कुणी बघू नये म्हणून त्यांनी पायांनी ते चौफेर केले. त्या वीर्याचा एक थेंब यमुना नदीत पडला व तो एका दिव्य माशाने प्राशन केला व त्या माशाचा गर्भ वाढू लागला. त्यानंतर एके दिवशी पार्वती माता महादेवास म्हणते, तुम्ही जो बीज मंत्र जपता तो मलाही ऐकायचा आहे. हे ऐकून महादेव पार्वतीस म्हणतात, मी तुला या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. तर चल, ते कोठे आहे त्याचा आपण शोध करू. असे म्हणून ते दोघे कैलासातून प्रस्थान करतात. नंतर ते दोघं फिरत फिरत यमुनेवर आले, जिथे मनुष्याचा वास नव्हता. त्या ठिकाणी महादेव पार्वतीस बीजमंत्र सांगू लागले. तो मंत्र ऐकता ऐकता पार्वती मातेस झोप लागली व ज्या मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता, जेणेकरून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा पार्वती जाग येते व महादेव पार्वती मातेस विचारतात, पार्वती, तो बीजमंत्र ऐकलास का? त्यावर नदीच्या पाण्यातून आवाज येतो, देवा, मी पण हा बीजमंत्र ऐकला आहे. महादेव माशाच्या गर्भातील कवी नारायणांना लगेच ओळखतात. त्यावर महादेव व पार्वती कवी नारायणांना आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. 9 महिन्यानंतर माशाच्या गर्भातून बाळाचा जन्म होतो. तेव्हा महादेव काणक नावाच्या कोळ्याला दृष्टांत देतात व त्या बाळास घेऊन येण्यास सांगतात व त्या क्षणी त्याचा जन्म माशाच्या पोटातून झाला आहे म्हणून त्याचे नाव मच्छिंद्र ठेव असे महादेव काणकला सांगतात. काणक महादेवांचा खूप मोठा भक्त होता. त्याला अपत्य होत नव्हते. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे काणक नदीकिनारी जाऊन त्या बाळाला घरी घेऊन येतो. त्यावेळेस खूप मोठा चमत्कार घडतो. अचानक काणकच्या पत्नीला दुधाचा पाना फुटतो. पुढे जाऊन बाळाचे नाव मच्छिंद्र ठेवण्यात आले. हळूहळू बाळ मोठे झाले व मच्छिंद्रनाथ काणकला हट्ट करू लागले की मी पण तुमच्यासोबत मासे पकडण्यास येणार. तिथे गेल्यानंतर माशांचा तरपडणारा जीव बघून मच्छिंद्रनाथांना फार वाईट वाटले. वडिलांचं ते काम त्यांना बघवत नव्हतं. काणक मासे पकडायचा व मच्छिंद्रनाथ ते परत पाण्यात सोडायचे. परंतु हीच गोष्ट रोज रोज घडत असल्यामुळे एके दिवशी मच्छिंद्रनाथ घर सोडून निघून जातात, कारण त्यांना तरपडणाऱ्या माशांची अवस्था बघवत नव्हती. पुढे जाऊन त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतले व श्री दत्तगुरूंना त्यांनी आपले गुरु मानले. तिथून पुढे मच्छिंद्रनाथांचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम ते वनीगडावर येऊन सप्तशृंगी देवींना प्रसन्न करून घेतले व शाबरी मंत्रेची रचना सुरू केली. तिथून पुढे बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी अनेक ठिकाणी लोककल्याणाचे कार्य केले. मित्रांनो, मच्छिंद्रनाथांकडे भरपूर विद्याशक्ती होती. त्यांच्यापुढे हनुमंतांना देखील हार मानायला लागली होती. श्री गुरुदेवांनी नाथ संप्रदायाचा पाया रचला व मच्छिंद्रनाथांचे ते प्रिय गुरु बनले. समाधी घेण्याआधी ते दत्तगुरूंना भेटले. दत्तगुरूंनी व महादेवांनी त्यांना मायंबा येथे समाधी घेण्यास सांगितले. दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथांची गळाभेट घेतली व ते भावुक झाले. त्यावर दत्तांनी नाथांना आशीर्वाद दिला, तू माझ्यापासून दूर असला तरी तुझं जो दर्शन करेल तेच दर्शन माझ्यापर्यंत पोहोचेल व दर पौर्णिमेला तू मला भेटायला येत जा. श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अलख निरंजन. नमो आदेश. तर मित्रांनो,